शिवसेनेला केंद्रामध्ये 2 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। श्रीकांत शिंदेंना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। श्रीरंग बारणेंनाही मंत्रिपद मिळू शकते। शिंदे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। खासदारांचा आकडा वाढवण्याचाही प्रयत्न आहे। खासदारांची संख्या वाढवून केंद्रात अतिरिक्त मंत्रिपद घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय आणि जर शिवसेनेला केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं मिळाली तर यामध्ये श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची वर्णी लागण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर शिवसेनेला केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकते। एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। सोबतच शिवसेनेचे खासदारही या भेटीदरम्यान उपस्थित होते। त्यामुळे या भेटीनंतर आता समोर आलेली महत्त्वाची घडामोड म्हणजे शिवसेनेला केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं मिळू शकतात आणि ही 2 मंत्रिपदं मिळवण्यासाठी त्यांच्याकडून खासदारांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। खासदारांचा आकडा वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे। खासदारांची संख्या वाढवून केंद्रात अतिरिक्त मंत्रिपद घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत। उर्वशी, नुकतंच एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत भेट घेतलेली होती आणि आता समोर आलेली महत्त्वाची घडामोड म्हणजे शिवसेनेला 2 मंत्रिपदं केंद्रामध्ये मिळू शकतात। काय घडामोडी आहेत? जर बघितलं तर शिवसेना यांना 2 मंत्रिपद मिळावं यासाठी कुठे ना कुठे नेत्यांची फिल्डिंग नक्कीच सुरू आहे। आपण जर बघितलं की आता सध्या जे आहे प्रताप जाधव जे आहेत त्यांना 1 मंत्रिपद आहे आणि शिवसेनेला 1च मिळालंय। आयडियली जेव्हा पण आपण बघितलं तर 1 कॅबिनेट आणि 1 MOS असं सेनाला नेहमी मिळालं आहे। मात्र आता आपल्याला हे समजतं आहे की जे नावांची लिस्ट आहे किंवा ज्यांना स्वतःला बनायचं जे इच्छुक आहेत त्याच्यातले 1 म्हणजे श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे। शिंदे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे च्या खासदारांना संपर्क सुद्धा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हेही कुठे ना कुठे समजून येत आहे। म्हणजेच ऑपरेशन टायगर हे परत आता ऍक्शन मोडवर येणार आहे काहीच दिवसात, हे पण समजतं आहे। खासदारांचा आकडा कुठे ना कुठे वाढून चांगलं असं भार मिळावं हे सुद्धा एक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून समजून येत आहे। खासदारांची संख्या वाढवली तर केंद्रात वजन वाढणार आणि तसंच अतिरिक्त मंत्रिपद पण मिळणार हे सुद्धा समजून येत आहे। इतकंच नव्हे तर श्रीकांत शिंदे जे आहे त्यांचं सुद्धा नाव कुठे ना कुठे लिस्टमध्ये येत आहे। तो प्रश्नचिन्ह आहे। मुळात श्रीकांत शिंदे यांचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स आणि NDA ला किंवा खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणा किंवा भाजपला म्हणा त्यांचं जर परफॉर्मन्स हे मोठ्या प्रमाणात आवडलं तर त्यांना सुद्धा 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।